नमस्कार, मी वैष्णवी आणि आजच्या या विशेष सत्रामध्ये म्हणजे पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करते। आता येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू झाली आहे आणि इच्छुक उमेदवारांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे। अशाच आपण एका इच्छुक उमेदवाराला आज भेटणार आहोत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। तिवसा तालुक्यातील ते अतिशय सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे आणि ते नेहमी आपल्या जनसंपर्काने नेहमी लोकांमध्ये वावरत असताना आपला कॉन्टॅक्ट एकमेकांसोबत असणे आणि नेहमी प्रत्येक ठिकाणी सामाजिक कार्य असलं का त्यांचं सर्वप्रथम योगदान असतं आणि अशाच व्यक्तीशी आपण आज संवाद साधणार आहोत। चला तर आपण त्यांच्याशी बोलूया। शिवहरी नागोराव बोकडे, माझं गाव करजगाव आहे। तिवसा तालुक्यामधील करजगाव हे माझं गाव आहे। आता निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू झाली आहे आणि या तिवसा तालुक्यामध्ये आपलं नाव शिंदे गटाकडनं सध्या चर्चेत आहे, तर काय सांगाल याबद्दल? मी प्रथमतः ही निवडणूक का लढतो हा प्रश्न माझा नसून जनतेचा आहे आणि सर्वसामान्यांना न्याय मिळावा यासाठी ही माझी उमेदवारी राहणार आहे। आणि बऱ्याचशा काळापासून बऱ्याचशा लोकांचा अनुभव जनतेला आलेला आहे। जनता जनार्दन असते आणि जनतेनं जो निर्णय घेतला तो सर्वांना स्वीकार्य असला पाहिजे। मी जरी सहाय्यक शिक्षक पदावर काम करतो तरी सामाजिक दृष्ट्या समाजाचं का कुठंतरी मला देणं आहे आणि समाज म्हणजे जात नसून सर्व समाजासाठी मला काहीतरी करायचं आहे। आणि सुशिक्षित असेल, शिक्षित झालेले मुलं असेल, गोरगरीब असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, यांचा जिव्हाळा माझ्या मनासोबत का लागला तर मी ग्रामीण भागामध्ये जगलो, ग्रामीण भागामध्ये राहिलो, जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये मी शिकलो आणि आज शिक्षक पदावर मी काम करतो। ह्या उद्देशानं मला तरी असं वाटते की ग्रामीण भागाची दुर्दशा झालेली आहे, ग्रामीण भागाकडे कोणी लक्ष देत नाही आहे आणि कशा पद्धतीनं ही वाटचाल राजकारण्यांची आहे, सामाजिक काम करणाऱ्यांची आहे, हे त्यांच्या परीनं बरोबर आहे असं मला म्हणायचं आहे। कोणावर मला टिप्पणी करायची नाही। पण आज जी की परिस्थिती आज आपल्याला दिसते की दुर्दैवी बाब आहे की शेतकरी आत्महत्या करून राहिले। कितीतरी मुलं शिक्षित झाले, सुशिक्षित झाले, पण त्यांना नोकऱ्या नाही, त्यांना काम नाही। आणि ह्या उद्देशानं कुठंतरी कोणतरी आपल्या शिक्षणाचा फायदा स्वतःसाठी न घेता, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप मोठं शिक्षण घेतलं, त्यांना खूप मोठ्या पदव्या मिळाल्या, त्या शिक्षणाचा फायदा कुठंतरी त्यांनी समाजासाठी करून दिला। हाच माझा मुळातला उद्देश आहे या राजकारणामध्ये येण्याचा आणि ते काम मला मनापासून करायचं आहे आणि ते काम करण्यासाठी मी परिपूर्ण ताकदीनं, ताकद म्हणजे काय तर समाजाची नाही आहे तर ती जनतेची ताकद राहणार आहे आणि जनतेलाच तो विषय जर महत्त्वाचा वाटला तर ह्या निवडणुकीमध्ये मी उभं राहणार आहे। आपण तिवसा मतदारसंघात शिंदे साहेबांनी तुम्हाला पद दिलं आणि तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला म्हणजे समोरचं कार्य करण्यासाठी एक दिशा दिली, तर तुम्ही याबद्दल काय सांगाल आणि समोर तुमची वैयक्तिक भूमिका काय असणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये? पक्षानं मला जे पद दिलं त्या पक्षाची जी काही कृपा आहे त्याच विषयानं मी आज तिवसा तालुक्यामध्ये लोकप्रिय झालो असंही म्हणायला हरकत नाही। पक्षाची निष्ठा ठेवून काम करतो आणि जो काही माझ्यावर आज जो काही पक्षानं ठेवलेला विश्वास आहे तो विश्वास घेऊन मी चालतो आहे। सामाजिक दृष्ट्या जे काही नॅचरली आपण तिवसा तालुक्याचा जर विचार केला तर ग्रामीण भाग सर्वात जास्त आहे आणि या ग्रामीण भागावर कोणी लक्ष देत नसल्या कारणानं मला या निवडणुकीमध्ये समोर जायचं आहे। सामान्य माणसाला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, सामान्य माणसाचे प्रश्न कोणतरी उचलले पाहिजे, हा विषय सर्वात महत्त्वाचा आहे। शेतमजूर गावामध्ये राहतात, शेतकरी राहतात, त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही असं म्हणता येणार नाही, पण प्रामुख्यानं जरुरीनं जे काम महत्त्वाचं ज्याचं असते त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते। ग्रामीण भागातले रस्ते बघा, ग्रामीण भागातल्या सोयीसुविधा बघा। आज आमच्या गावात, मी ज्या गावामध्ये राहतो ते गाव अतिशय खेडगाव आहे, तिथं जो रस्ता आहे तो रस्ता 15 वर्षापासून दुर्लक्षित आहे। त्या गावातले विद्यार्थी आज जे काही या गावामध्ये अटॅच आहेत तिवसा तालुक्यामध्ये, ते विद्यार्थी येतात, त्यांना एसटी बस सुद्धा 2-3 महिने गेली नाही। हा दुर्दैवी बाब आहे। कोण आमदार झालं, कोण जिल्हा परिषद सदस्य झालं याला मला म्हणायचं नाही आहे, पण जो काही झाला असेल त्यांनी ह्या विषयाकडे लक्ष दिलं असतं तर हा प्रश्न उपस्थित झाला नसता। ही सर्वात महत्त्वाची बाब आहे। म्हणून आज जे काही विषय
मला छेडायची आहे या निवडणुकीमध्ये हाच विषय की ग्रामीण भागामध्ये आम्ही राहतो, लोक राहत नाही काय असा प्रश्न तिथे निर्माण झालेला आहे. त्यामुळे गुराढोरांसारखी जर व्यवस्था माणसाची होत असेल तर ही सरकार कोणतंही असेल तर हे सरकार काय करून राहिलं, इथले प्रतिनिधी काय करून राहिले, त्यांची जबाबदारी काय आहे, त्या जबाबदारीला त्यांनी न्याय दिला काय, त्या पदाची गरिमा त्यांनी समजली काय, हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून या निवडणुकीत मला समोर जायचं आहे. जनतेला न्याय देण्यासाठी, त्यांचे हक्क मिळवण्यासाठी, शेतमजुरांच्यासाठी आणि शेतकऱ्यांसाठी आणि सुशिक्षित बेरोजगारांसाठी. मी एक शिक्षक पदावर काम करतो म्हणून मी जे काही आज पहिल्या वर्गापासून तर 25 वर्षे शिक्षणासाठी घातले. आज कितीतरी पालक, कितीतरी विद्यार्थी स्वतःचं आयुष्य बर्बाद होत चाललेलं आहे, व्यसनी होत चाललेलं आहे. दुर्दैवाची बाब आहे की शिक्षण घेऊन त्यांना नोकरी नाही. शेतकरी मेहनत करतात पण त्यांना जे काही मिळतं आहे ते शेतकऱ्यांना मिळणारं जे काही धन आहे ते अपुरं आहे किंवा त्यांना मिळणारी मिळकत जी आहे ती खूपच अल्प प्रमाणात मिळून राहिली आहे. निसर्ग कोपलेला आहे. या निसर्गाला आपल्याला दोष देता येणार नाही, पण जे काही व्यवस्था आहे ती व्यवस्था बदलवण्याचं काम जो काही माणूस त्या ठिकाणी निवडणुकीला उभा राहिला असेल त्याला जी पद जनतेने दिले असेल, जनता जनार्दनाने त्यांना निवडून दिलं, त्यांच्या न्याय हक्कासाठी तो माणूस लढला पाहिजे, पण असं कुठंच दिसत नाही आहे. त्यामुळं सर्वात महत्त्वाची बाब या जनतेचे प्रश्न उचलून धरण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी मला या निवडणुकीला समोर जायचं आहे. ग्रामीण भागामध्ये आहेत, माझं गाव छोटंसं आहे, 600 माझ्या गावची मतदारसंख्या आहेत, पण हा जिल्हा परिषदचा एवढा माप आणि एवढ्या मोठ्या माप सोबत माझं लहानसं गाव जरी असेल तर मी लहानच्या गावासोबत जुळलेला नाही आहे. माझं गावच सगळंचं सगळं सर्कल आहे असं मी समजून या निवडणुकीला समोर जाणार आहोत आणि प्रत्येक गावाला कसा न्याय देता येईल यासाठी मी झुंजणार आहोत, प्रामुख्यानं प्रयत्न करणार आहोत आणि त्या प्रयत्नाला यश मला नक्की येईल. कारण की प्रामाणिकपणानं काम जो करते त्याला यश आल्याशिवाय राहत नाही. पण संघर्ष माझा मोठा राहणार आहे या निवडणुकीमध्ये, ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. म्हणून या निवडणुकीमध्ये जनतेनं जे ठरवलं ते सत्य होणार आहे. कोणी कितीही म्हणत असेल माझ्या पाठीसोबत आज शिंदे साहेब आहेत, आमचं सरकार त्या ठिकाणी युतीमधलं महायुतीचं आहे. या ठिकाणी ही निवडणूक आज प्रत्येक पक्षानं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मोठ्या नेत्यांकडून जे काही आम्हाला संदेश येतील, काही युतीचा प्रश्न असेल तर आम्ही त्या ठिकाणी युती करू, पर्सनल लढायचं काम असेल तर ते पर्सनलही लढण्याचा आमचा उद्देश असा नाही आहे की कोणाला पाळायचं आणि कोणाला निवडून आणायचं. जो जनतेला पटेल तो निवडून येईल, हा विषय महत्त्वाचा आहे. त्या कारणानं या निवडणुकीमध्ये मला जे काही कार्य करायचं आहे जनतेसाठी त्यासाठी मी समोर जाणार आहोत आणि जनता जनार्दनाचा निर्णय मी मान्य करणार आहोत. माझ्या पाठीशी आज कोणी आमदार राहणार नाही, कोणी खासदार राहणार नाही. शिंदे साहेब आहेत, त्यांचा मला आशीर्वाद आहे आणि ह्या विषयानं ही निवडणूक मला लढायची आहे. पक्षाचे जे काही मला संदेश येतील, ज्या काही सूचना येतील त्या सूचनाचं तंतोतंत पालन करून मी समोरची निवडणूक लढणार आहोत आणि ह्या निवडणुकीमध्ये विजय कोणाचा तर जनता ठरवणार आहे. नक्कीच आपण सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर आहातच, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे या पक्षाचे म्हणजे समोर जाण्यासाठी मुख्य मुद्दे कुठले असतील? बघा, शिंदे साहेब महायुतीमध्ये मुख्यमंत्री होते. त्यांचा कार्यकाळ जो गेला फार मोठ्या प्रमाणात त्यांनी जे काही निर्णय घेतले, लाडली बहीण योजना असेल हे शिंदे साहेबांनी आणली. शेतकऱ्यांना मानधनाचा विषय असेल, शेतकऱ्यांचा मान सन्मान करण्याचा विषय असेल, महिलांच्या सुरक्षिततेचा विषय असेल, सगळेचे सगळे जे काही GR निघालेले आहेत त्या GRची पडताळणी आपण करू शकता. शिंदे साहेबाचा जो कार्यकाळ 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री म्हणून गेला हा अतिशय महत्त्वाचा विषय लोकांच्या नजरेमध्ये आहे आणि जे काही निर्णय त्यांनी घेतले ते कल्याणाचे विषय घेतलेले आहे. त्यामुळं जनतेचा सर्वात महत्त्वाचा आणि आदरणीय म्हणून शिंदे साहेबाचा जो काही स्वभाव आहे, त्यांचं नेतृत्व आहे हे जनतेला स्वीकार्य आहे. त्या कारणानं मला ही निवडणूक शिंदे साहेबाच्या गटातून जे काही मला तिकीट मिळणार आहे त्या विषयावर मला लढायचं आहे. त्यांचा जो काही संपूर्ण शेतकऱ्यांच्या विषयीचा जिव्हाळा आहे, ते शेतकरी म्हणून काम करतात, शेती हा त्यांचा व्यवसाय सुद्धा आहे आणि त्यांनी शेतकऱ्यांना बराचसा न्याय देण्याचा प्रयत्न त्यांच्या सरकारमध्ये केला. आजही महायुतीच्या सरकारमध्ये शिंदे साहेब असेल, देवेंद्र फडणवीस असेल किंवा सगळे महायुतीतले घटक पक्ष असेल, हे शेतकऱ्यांसाठी एकनिष्ठ आहेत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न कुठं त्यांना काही योगदान देता येते हा प्रश्न महत्त्वाचा ते लक्षात घेऊन त्यांना योगदान देण्याचं काम करतात. नैसर्गिक आपत्ती आली म्हणून, निसर्ग कोपला म्हणून शेतकऱ्यांचं पीक आज पाण्यात गेलेलं आहे, हे सगळं
सगळ्यांना दिसून राहिलं आहे. सगळे व्हॉट्सअप चालवतात, फेसबुक चालवतात, कुठंच कोणाला कोणती गोष्ट लपवता येत नाही. पण जे काही निर्णय आहेत ते निर्णय सुद्धा लपवले गेले नाही पाहिजे, जनतेसोबत आणले गेले पाहिजे. आणि जनतेचा विश्वास जर शिंदे साहेबावर असेल तर नक्कीच या म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शिंदे साहेबाचे हात बळकट करण्याकरता जनता जनार्दनाचा आशीर्वाद जनता देणार आहे. आणि शिंदे साहेबांना उभे केलेले जे काही कॅन्डिडेट असेल त्यांना नक्कीच विजयी मिळाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच सर. निवडणुकीमध्ये मतदारांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचं काय प्राधान्य असेल? बघा, अपेक्षा सर्वांच्याच असतात. सगळ्याच अपेक्षा सर्वांच्या पूर्ण कधीच होऊ शकत नाही. आपण एका घरामध्ये राहतो, तर एका घरामध्ये राहत असताना मुलाची काही अपेक्षा असते, मुलाची काही अपेक्षा असते, पत्नीची असते, आईवडिलांची असते. या सगळ्या अपेक्षा घेऊन म्हणजे हे जे सरकार असते ते मायबाप आहे. आणि त्या मायबाप सरकार म्हणून पूर्णच्या पूर्ण इच्छा सर्वांच्या पूर्ण करण्याची इच्छा मायबापाची असतेच. त्या कारणानं ज्या काही अपेक्षा जनतेच्या असेल त्या सर्वच्या सर्व अपेक्षा मी तरी शब्द देणार नाही मी काय करणार आहो. मात्र निवडून आल्यानंतर कोणते कोणते निर्णय मला घेता येईल, कोणत्या कोणत्या विषयावर मला समोर जाता येईल, वेळ प्रसंगी मला कठोर निर्णय सुद्धा घ्यावा लागेल. एखादं मन दुखत असेल तर त्याला मी काही मागे येणार नाही. त्या कारणानं जनतेसाठी मला झटायचं आहे, सामान्य माणसासाठी झटायचं आहे, गोरगरिबांच्या मुलांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी झटायचं आहे. आज ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची व्यवस्था काय आहे पहा, ची व्यवस्था काय आहे पहा. मग आजचीच ही घडी नसून कितीतरी काळापासून चालू आहे म्हणून हे सरकार आलं, हे अपयशी सरकार आहे असं विरोधकांचं म्हणणं असेल तर विरोधकांना काही बोलता येईल. विरोधक आपल्या बाजूवर ठाम आहेत, सरकार आपल्या बाजूवर ठाम आहेत. प्रत्येक जण चांगलंच काम करण्याचा प्रयत्न करते, पण सगळ्यांनाच मी चांगलं करतो हे अपेक्षित राहणार नाही. माझ्याही चुका काढण्याचा प्रयत्न कोणतरी करणार आहे आणि अपेक्षाभंग कोणाचा होणार नाही. मी निवडून आल्यानंतर एवढा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहोत एवढंच मला सांगायचं आहे. नक्कीच सर. आपण आता काही दिवसांआधी करसगाव ते पांढरुणी हा पांदन रस्ता स्वखर्चाने केला अशी चर्चा आहे आणि बातमी पण मागे आली होती. याबद्दल तुम्ही काय सांगाल? बाब अशी आहे की तो रस्ता कितीतरी दिवसापासून प्रलंबित होता. बऱ्याचशा शेतकऱ्यांचं पीक निघालं, सोयाबीनचं पीक हातावर आलं. माझी संत्रही माझ्या शेतामध्ये आहेत, तेही संत्र काढायचे. मग हा सर्वात महत्त्वाचा विषय मी लक्षात घेऊन माझे 4 बांधव आहात आम्ही, चारही बांधवांचे आमचे तिकडे शेत आहेत. चौघही आम्ही एकत्रित बसलो आणि मी पुढाकार घेऊन तो रस्ता पूर्णत्वात न्यायचा विषय लक्षात घेतला. मग सामाजिक दृष्ट्या मला तो रस्ता वैयक्तिक दाखवायचा नाही. आम्ही जरी 4 भावांनी खर्च केला असेल तर तो लोकवर्ग तिथून झाला असं आम्ही का दाखवलं तर त्याची मागची पार्श्वभूमी अशी आहे की जे गाव माझं आहे त्या गावाच्या उद्देशानं मला त्या गावामध्ये काहीतरी सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या आणण्यासाठी कुठेतरी त्याचा फायदा होईल. आणि तो फायदा मला गावाला करून द्यायचा आहे, गावाच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना करून द्यायचा आहे, शेतमजुरांना करून द्यायचा आहे. आणि त्या रस्त्यानं जाताही येत नव्हतं, पैदल सुद्धा जाता येत नव्हतं, तर माल कुठून निघेल ह्या विषयानं मी पुढाकार घेतला. माझे 4ही भाऊ एकत्रित आले, आम्ही तो निर्णय घेतला आणि आम्ही स्वतःचेच पैसे लावले. जे काही शेतमजूर त्या ठिकाणी काम करायला आले त्यांच्याही आम्ही पैसे दिलेले आहेत, त्यांची जी काही मजुरी आहे त्या मजुरीचे. मग बऱ्याचशा लोकांनी आम्हाला साथ असा दिला की जे शेतमजुरीवर काम करणारे लोक आहेत त्यांची जी काही 12-1 वाजेपर्यंत मजुरीचा जो काही वेळ असतो त्यांनी 5 वाजेपर्यंत काम केलं. हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. मोठी माणसं साथ द्यायला नसतात पण गरीब लोक आम्हाला साथ द्यायला निघाले, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या ज्या लोकांचे तिकडे शेतं होते त्यांनीही बऱ्याचशा ठिकाणी आम्हाला थोडाफार मदत करण्याचा प्रयत्न केला. पण एकंदरीतरित्या गावाचा जर विकास घडवायचा असेल तर ते गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता येईल अवदेशा आणि देशा हे तुकडोजी महाराजांनी सांगितलं आहे. म्हणून गावातल्या लोकांनी गावाचा विकास करायला पाहिजे. सगळंच सगळं काही शासनाकडून मिळेल ही अपेक्षा आपण ठेवावं नाही. जिथं आपल्याकडून काहीतरी करता येते, आम्हाला आज आर्थिक बळ आहे, आम्ही नोकरीवर आहे, आम्ही 4 भाऊ नोकरीमध्ये आहे, आमच्या पत्नी नोकरीमध्ये आहे, त्या कारणानं आम्हाला आर्थिक कोणाकडं मागावं लागत नाही. म्हणून आर्थिक मदत आम्ही कोणाला मागितली नाही. फक्त मानसिक बळ द्या, शारीरिक तुमच्याकडून जे काही योगदान देता येईल ते द्या. ते बऱ्याचशा लोकांनी आम्हाला योगदान दिलं, सहकार्य मिळालं आणि 1.5 किलोमीटरचा रस्ता 3 दिवसामध्ये तयार झाला. कमी खर्चामध्ये झाला, कमी वेळेमध्ये झाला. हे कुठं कुठं आपल्या अडचणी असतात, मात्र आपण त्या अडचणी स्वतः जर आपलं काम आहे हे समजून घेतलं तर बऱ्याचशा गोष्टी दूर होऊ शकते. म्हणून
हे जे काही उदाहरण मला द्यायचं होतं की प्रत्येकच अडचण शासन पूर्ण करू शकणार नाही, वेळेवर करू शकणार नाही, म्हणून आपण जर गावातल्या लोकांनी सगळ्यांनी एकत्रित जर आलो तर बऱ्याचशा गोष्टी आपण निकाली लागू शकतो. आपले रस्ते आपणच दुरुस्त करू शकतो आणि आपली अडचण आहे म्हणून दुसऱ्याला आपण मागत राहीन तो दिन कधी आणि आपलं काम होईल कधी, हा विषय जर आपण घेतला असता तर आज जो काही रस्ता तुम्हाला दिसून राहिलेला आहे तो रस्ता झाला नसता. त्यानंतरचा विषय, मी जे काही तालुका प्रमुख म्हणून काम केलं, तळेगाव ठाकूर हे मोठं गाव आहे सर्कलमध्ये, आणि त्या गावामध्ये मी गेलो. त्या गावामध्ये जी काही पूर परिस्थिती आहे ती पाहिली आणि त्या परिस्थितीचा जो काही हादरा माझ्या मनाला वाटला की शेतकरी जे काही रोई आहेत, डुकरं आहेत, शेताचं संरक्षण करण्याकरता, पिकाचं संरक्षण करण्याकरता रात्री सोकारीला जातात आणि पुरातून जात होते, जीवावर उद्धार करून जात होते. हा पूल कधीतरी लवकरच झाला पाहिजे होता, आतापासून प्रलंबित कसा राहिला त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न मी केला. कुठंतरी तिथं मदत झाली पाहिजे, कुठंतरी ते काम झालं पाहिजे. हे अतिशय महत्त्वाचं काम जे असते ते कोण्याही आमदार असेल, खासदार असेल यांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं. कारण की तो सारसीचा जो रस्ता जोडला जाते तळेगावपासून, तळेगावातल्या बऱ्याचशा लोकांची शेती त्या बाजूला आहे. शेतकरी आपली शेती करतात, शेतमजूर त्या शेतावर काम करायला जातात. पाणी जर पूर आला तर त्या शेतावर मजुरांची मजुरी पडते पावसामुळं, त्या नदीमुळं. त्या कारणानं इथं कुठंतरी विचार झाला पाहिजे होता. त्या विषयानं मी काय केलं की त्या पुलाचा पाठपुरावा केला. समाधान असं आहे की कुठंतरी चांगलं काम केलं असेल तर कुठं ना कुठं मग जागृत होतात, ज्यांचं लक्ष त्याच्याकडे जात नाही. नंतर मग तो विषय चर्चेत आला, मग तिथं बरेचसे लोक गेले, त्या विषयाला आता सुरुवात झाली. समाधान आहे मला काही श्रेय घ्यायचं नाही आहे. ते गाव मोठं आहे आणि त्या गावावर बऱ्याचसा जो काही विषय आहे तो बऱ्याचशा ह्या सर्कलचा विषय सर्वात महत्त्वाचा ठरते. म्हणून त्या गावाला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे. बरेचसे त्या ठिकाणून प्रतिनिधी निवडून गेले, त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे होतं, पण त्यांचं अनावधान झालं असेल किंवा त्यांनी प्रयत्न केले नाही असं मला म्हणायचं नाही. प्रयत्न केले असेल पण कुठंतरी त्यांना अडचण आली असेल. पण आता तरी सर्वांनी एकत्रित येऊन, त्या गावातल्या सर्वांनी एकत्रित येऊन तो पूल झाला पाहिजे याचा पाठपुरावा ग्रामपंचायतनं करायला पाहिजे. तिथले जे काही पदाधिकारी असेल, ते पंचायत समितीचे सभापती असेल किंवा आमदार असेल, खासदार असेल, यांच्यापर्यंत तो विषय जर पुरवला तर तो नक्कीच पूल नक्की होईल आणि त्या सगळ्या लोकांची सुविधा होईल. आणि सुविधा झाली तर मला समाधान आहे. नक्कीच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जो शिवसेना शिंदे गट हा पक्ष आहे, हा पक्ष विरोधी पक्ष असेल, भाजप असेल, यांच्यासोबत कशा प्रकारे स्पर्धा करणार आहे? बघा, महायुतीचं सरकार आहे. आम्ही कोणत्याही पक्षावर, महायुतीतल्या पक्षावर टिप्पणी करणार नाही, कारण की एकत्रित निर्णय होऊन राहिले आहे. कोणते फडणवीस साहेब असेल, शिंदे साहेब असेल, अजितदादा असेल, हे सगळे निर्णय महायुतीतले सगळे एकत्रित येऊन करतात. त्यामुळे कोणा हा निर्णय घेतला, एकाने घेतला असं होणार नाही. म्हणून या निवडणुकीमध्ये जे काही आमचे मित्र पक्षातले उमेदवार आमच्या मैदानात राहील, मित्रपूर्ण ही लढत राहील. म्हणून मित्राला कधी डिवसण्याचं काम आम्ही करणार नाही. जनतेचा निर्णय कोणाला निवडणार, मी आलो काय आणि दुसरा आला काय, ते एकच आहे असा विषय आम्ही घेणार आहोत. आणि वैयक्तिकरित्या माझं तरी असं मत आहे की जनतेनं ठरवलं तोच निवडणूक जिंकणार. मी किती काही म्हटलं का ही निवडणूक मी जिंकतो, तर मी जिंकू शकणार नाही. माझं एक मत आहे. माझ्या घरचंही माझं मत माझ्यासोबत नाही असं मी म्हणणार नाही. पण जनतेचे जर मतं किंवा त्यांनी जर मला स्वीकार केला तर निवडणूक ही जनता लढते, जनता जनार्दनाचा विजय होते. हा फक्त मी नामदर्शित जाणार आहोत त्या ठिकाणी. वैयक्तिकरित्या ही निवडणूक मी लढणार आहोत, पण जनतेला कोणता कॅन्डिडेट निवडून आणायचा आहे हा विषय जनतेचा राहणार आहे. त्या कारणानं जनता जनार्दनानं जे ठरवलं ते सगळ्यांनी स्वीकार करावं. येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाची काय समोर रणनीती असणार आहे? आता प्रत्येक ठिकाणी आम्ही आमचे सक्षम उमेदवार उभे करणार. निवडणुकीला ते समोरे जाणार. त्यांची पार्श्वभूमी काय हे समजून सगळीची काही यंत्रणा आहेत पक्षाची ती त्यांच्या बाजूला लागलेली आहे. त्यांचा आढावा घेत चाललेली आहे कोणता उमेदवार उभा करायचा. मग सामाजिक दृष्ट्या सगळ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही सर्वात महत्वाची आमच्या पक्षाची भूमिका आहे. तो समाज किती कमी आहे किती मोठा आहे याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करणार आहोत. जर सच्चा कार्यकर्ता असेल,
हाळा मासानं काम करून राहिला असेल, कितीतरी दिवस त्यानं पक्षामध्ये घालवले असेल आणि एवढंही करून त्याला जर आम्ही समोर आणत नसेल तर ही दुर्दैवाची बाब ठरू शकते. म्हणून आम्हाला शिंदे साहेबांनी जे काही निर्देश दिले असेल त्या निर्देशाचं पालन आम्ही करणार आहोत. तालुका प्रमुख या नात्यानं किंवा तालुका संघटक या नात्यानं कोणता उमेदवार लढवायचा, कोणी नाराज होणारच आहे. प्रत्येकाला तर तिकीट देऊ शकणार नाही, पण सक्षम उमेदवार तो उभा राहायला पाहिजे, जनतेचा तो चाहता असला पाहिजे, जनता दलाचं काम करणारा असला पाहिजे. ह्याच विषयानं त्याला उमेदवारी मिळणार आहे आणि मीच उमेदवारी देणार असं मी म्हणणार नाही. माझ्या हाती काहीच नाही. हे वरचे जे काही आमचे पदाधिकारी आहेत ते ठरवतील. एक संघटित होऊन आम्ही तो निर्णय घेऊ आणि सर्वानुमते सर्वांना चालणारा, सर्वच समाजाला चालणारा, सर्व घटकाला घेऊन चालणारा, गोरगरिबाचं काम करणारा असा सक्षम उमेदवार प्रत्येक जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल त्या ठिकाणी आम्ही उभं करणार आहोत. नक्कीच. तर शेवटचा प्रश्न, शिंदे साहेबांनी आपल्या कार्यावर, आपलं सामाजिक कार्य असो, त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला तालुका प्रमुख हे पद दिलं आहे. तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमचे म्हणजे समोरचं तुम्ही काय तुमचं नियोजन असणार आहे? काय मुख्य मुद्दे कुठले असतील? बघा, या ठिकाणी हा तालुका ग्रामीण भागामध्ये वसलेला आहे. शेतमजुरांचे प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न असेल, ग्रामीण भागातले रस्ते असेल, ग्रामीण भागामध्ये पाण्याची सुविधा असेल, त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा असेल, ह्या कितपर्यंत पोहोचल्या जाऊन राहिल्या. शासन बऱ्याचशा प्रयत्न करून राहिलेला आहे, परंतु काही अशा गोष्टी घडून राहिल्या आहे की शासनाच्या योजना गावापर्यंत चालल्या नाही. त्यामुळं ते अनभिन्न आहे. कोणती योजना आली, कोणत्या योजनेचा लाभ कोणाला मिळू शकते, कोणाला मिळाला पाहिजे, ते मिळणारे माणसं किती आहेत, हा विषय गावापर्यंत पोहोचून देण्याचं काम हे आमचं राहणार आहे. म्हणून प्रत्येक माणसाला न्याय कसा मिळेल. मग आता शासनाच्या योजना जर दारापर्यंत गेल्याच नाही तर त्याचा फायदा कधीच होणार नाही. म्हणून शासन भरपूर काम करून राहिलेलं आहे. शासनाच्या योजना गावापर्यंत पोहोचून द्यायच्या. जे काही प्रशासन आहे त्या प्रशासनाला सुद्धा आम्ही जाब विचारणार आहोत की प्रत्येक काम का होत नाही, कुठं अडचणी आहे. पण प्रशासनाला भरपूर अडचणी आहेत. हे मी एक शिक्षक म्हणून जबाबदारीनं स्वीकारतो की प्रत्येकच काम, प्रत्येक जबाबदारी दिल्यानंतर तो जाऊ शकून नाही राहिला. कारण की 6 गावं आहेत एका पटवाऱ्याकडे, 3 गावं आहे एका ग्रामसेवकाकडे. शाळेमध्ये 2-4 शिक्षक पाहिजे तर 2 आहेत. ह्या सगळ्या अडचणी आहेत सगळ्यांना. पण त्या अडचणीला सामोरे जाऊन कसं सगळ्यांना आपल्याला सांभाळून घेता येईल, प्रत्येकाला आपण कसं समोर घेऊन चालू. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे शेतीसाठी मिळणारी जी लाईन आहे ती वारंवार जाते. दिवसाची लाईन मिळते, रात्रीची लाईन मिळते. रात्री कसं पाण्याचं सिंचन करायला जावं हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. म्हणून ज्या काही डिप्या असेल, जे काही विद्युत वाहिन्या असेल, ह्या सगळ्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मग काम होऊनच नाही राहिलं असं मला म्हणायचं नाही आहे. काम ते होऊन राहिले आहे, पण कुठंतरी दुर्लक्ष होऊन राहिलं आहे. त्याचा पाठपुरावा करणारा कार्यकर्ता गावात नसेल. कुठं आपलं बरं झालं, आपल्याला काही करायचं नाही असंही त्यांचं चालते. म्हणून याच्याकडे दुर्लक्ष न होऊ देता मी तरी सर्व माझ्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे का प्रत्येक गावातल्या प्रत्येक माणसाची अडचण तुमच्याकडून कशी दूर होते. एखाद्या माणसाला आरोग्याची सोय पाहिजे असेल तर त्याला कशी आपल्याला पुरवता येईल. एखाद्या गरीब घरामध्ये एखादा विद्यार्थी चांगला हुशार आहे, त्याची परिस्थिती नाही आहे, पण त्याला कसं पुढे नेता येईल, त्याला कुठं योगदान आपल्याला देता येईल काय. आता गणपती बसवले, दुर्गादेवी बसवले, याच्यामध्ये मी भरपूर गेलो. त्यावेळेस मी सर्वांना एकच सांगितलं की तुम्ही जर हे सामाजिक काम म्हणून करत असाल तर गावाच्या विषयानं तुम्ही काहीतरी असे कार्यक्रम घ्या जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल, जेणेकरून इथल्या शेतकऱ्यांना कुठेतरी फायदा होईल. मग एखादा कृषी अधिकारी बोलावा जे औषधाचं नॉलेज नाही, कोणता रोग पिकाला आरोग्याची सोय पाहिजे असेल तर त्याला कशी आपल्याला पुरवता येईल. एखाद्या गरीब घरामध्ये एखादा विद्यार्थी चांगला हुशार आहे, त्याची परिस्थिती नाही आहे, पण त्याला कसं पुढे नेता येईल, त्याला कुठं योगदान आपल्याला देता येईल काय. आता गणपती बसवले, दुर्गादेवी बसवले, याच्यामध्ये मी भरपूर गेलो. त्यावेळेस मी सर्वांना एकच सांगितलं की तुम्ही जर हे सामाजिक काम म्हणून करत असाल तर गावाच्या विषयानं तुम्ही काहीतरी असे कार्यक्रम घ्या जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल, जेणेकरून इथल्या शेतकऱ्यांना कुठेतरी फायदा होईल. मग एखादा कृषी अधिकारी बोलावा जे औषधाचं नॉलेज नाही, कोणता रोग पिकावर आला हे आम्हाला समजत नाही, कारण की डॉक्टर तिथं कोणीच नाही. म्हणून अशा पद्धतीचं जर झालं काम तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. औषध कोणतं घेऊन यायचं आणि कोणता रोग आला हेच मारायचं, मग ते पैसे वाया जातात, शेतकऱ्याला त्याचा फायदा मिळत
नाही, कारण की त्याचं तर नॉलेज त्याला नसते. म्हणून ह्या विषयानं मी तरी यानंतर गावागावामध्ये जाऊन जे काही कृषी अधिकारी आहेत त्यांना भेटून त्यांची मदत घेऊन शेतकऱ्यांना बोलावून शेतकऱ्यांचे जे काही पिकं आहेत, मग कोणता रोग कोणत्या वेळेस येतो, हिवाळ्यामध्ये कोणता येते, आता तुरीचं पीक आहे, आता कपाशीचं पीक आहे, पाऊस भरपूर येऊन राहिला, कोणतं औषध मारावं लागेल, काय होणार आहे, तर ह्या सगळा विषय शेतकऱ्यांपर्यंत गेला पाहिजे. सगळेचे सगळे शेतकरी आपलं शेतवाडी सोडून येऊ शकत नाही, कारण की शेतामधली आज दुर्दैवी व्यवस्था अशी झाली आहे का ते सगळे जर इकडे दिवसात आले तर त्याच्या शेतामध्ये वांद्र जातात, डुकरं जातात, शेताच्या पिकाचं नुकसान होते. आज दिवाळीच्याही दिवशी शेतकरी शेतात सोकारी करण्यासाठी जर जात असेल तर ही सर्वात महत्वाची बाब लक्षात सर्वांनी घेतली पाहिजे आणि हा विषय कुठेतरी क्लोज झाला पाहिजे की शेतकऱ्यांनाही मान सन्मान मिळाला पाहिजे, त्यांनाही कुटुंब आहे, त्यांनाही कुटुंबासोबत राहता आलं पाहिजे. मग रात्रंदिवस शेतात जायचं, मुलाबाळाकडे कोण पाहिजे, बिमार जरी असेल तर शेतात जावं लागतं मॅडम. हा सर्वात महत्वाचा विषय ग्रामीण भागामधला कुठेतरी थांबला गेला पाहिजे. ह्या विषयानं आपण जबाबदार जर बनलो तर ती जबाबदारी प्रत्येकानं जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि त्या पदाला न्याय दिला पाहिजे. मग पद घेऊन घ्यायचं आणि घरी झोपून राहायचं, हा विषय जर चालत असेल तर जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहत नाही. नक्कीच. तर हे होते शिवसेना शिंदे गटाचे, ज्यांच्याकडे तिवसा तालुक्याचं प्रमुख असं पद शिंदे साहेबांनी त्यांच्या सामाजिक कार्यावर विश्वास ठेवून दिला आहे आणि ते नेहमी सामाजिक कार्यामध्ये सुद्धा अग्रेसर असतात. जनसामान्यामध्ये आपलं विशेष स्थान असं त्यांनी निर्माण केलंय.